field, शेत that is the world. आणि शेत हे एक जगाचं प्रतीक आहे. And the second we saw, that is the sower, the Son of Man, that is Jesus Christ. आणि मग दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, दुसरा मुद्दा जो आम्ही पाहिला तो म्हणजे पेरणारा, आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो मनुष्याचा पुत्र म्हणजेच येशू ख्रिस्त आहे. And today we are going to see the third point, आणि मग आज आम्ही तिसरा मुद्दा आम्ही शिकणार आहोत, the good seed. आणि चांगले बी. The good seed, the children of the kingdom. आणि म्हणजे चांगले बी जे त्या राज्याची लेकरं आहेत, That is, we call them as a believers. आणि ज्यांना आम्ही विश्वासणारे म्हणतो. The parable of the sower is in Matthew's Gospel chapter 13, verses 24 to 30. आणि जो पेरणाऱ्याचा दाखला आहे तो मत्तेयु सुवर्तमान याचा 13वा अध्याय 24 to 30. आणि 24 ते 30 वचनापर्यंत आहे. And but the explanation is in the same chapter 13, chapter 36 to 43. आणि मग त्याचं जे स्पष्टीकरण जे आहे त्याच अध्यायामध्ये 36 ते 43. 43 वचनामध्ये त्याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. We see the parable of a sower. आणि आम्ही तिथं पेरणाऱ्याचा दाखला पाहतो. Let us see today about the good seed. आणि मग आज आम्ही जे उत्तम बीज आहे त्याबद्दल आम्ही पाहूयात. And let us read today Matthew's Gospel chapter 13, verse 24. आज आपण मत्तेयु सुवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 24वा वचन पाहूयात. Gospel of Matthew chapter 13, verse 24. Another parable, but he forth unto them, saying, the kingdom of heaven is likened unto a man which sowed good seed in his field. त्याने दुसरा दाखला त्यांच्या पुढे मांडला. तो म्हणाला, आकाशाचे राज्य हे ज्या माणसाने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे आहे. Good seed. चांगले बी. A kingdom of heaven is likened unto a man which sowed a good seed, it says. आणि आकाशाचे राज्य म्हणजे स्वर्गाचे राज्य अशा व्यक्तीचे आहे जणू काही एका व्यक्तीने चांगले बी आपल्या शेतामध्ये पेरलेले आहे. And this parable teaches about the true believers. आणि हा जो दाखला आहे तो आपल्याला खऱ्या विश्वासणाऱ्याबद्दल शिकवतो. And the false people existing together until the final judgment. आणि मग जे चुकीचे लोक जे आहेत ते म्हणजे खरे विश्वासणारे आणि जे जगिक लोक आहेत त्यांच्याबद्दल दोघांच्याबद्दल जोपर्यंत एकत्र राहणार आहेत जोपर्यंत त्यांच्यावरती न्याय येणार नाही न्यायाच्या दिवसापर्यंत. Now in this important lesson we are going to learn today is, आणि या महत्वाच्या ह्याच्यामध्ये आज आम्ही शिकणार आहोत ते म्हणजे the God sows a good seed. आणि देव चांगले बी पेरतो. God sows always a good seed. आणि देव नेहमीच चांगले बी पेरतो. Jesus plants true believers in the world. आणि येशू ख्रिस्तानं खऱ्या विश्वासणाऱ्यांना ह्या जगामध्ये निर्माण केलं किंवा त्यांना जन्म दिला. The good seed represents आणि जे चांगले बी आहे ते ह्याचं प्रतीक आहे. people who belongs to God's kingdom. आणि जे लोक देवाच्या राज्याशी संलग्न आहेत त्याचं ते प्रतीक आहे. Let us read one more scripture, the Matthew's Gospel chapter 13, verse 38. आणि मग ते कृषी वर्तमान याचं 13वा अध्याय आणि 38वा वचन मी वाचूया. Chapter 13, verse 38. The field is the world, and the good seed are the children of the kingdom. But the tares, that is weeds, are the children of the wicked one. आणि शेत हे जग आहे व चांगले बी हे राज्याचे मुलगे आहेत आणि निधन हे त्यात दुष्टाचे मुलगे आहेत.
So God sows good seed. आणि देवानं चांगलं बी पेरलं Jesus plants a true believers. आणि येशू ख्रिस्तानं खऱ्या विश्वासणाऱ्यांना नेमून दिलं. And here what we learn is God desires that his children, his people, a righteous people, to grow and influence in the world. आणि मग देवाची इच्छा ही होती की त्याच्या लोकांनी जे नीतिमान लोक आहेत जे त्याचे आहेत त्यांनी वाढावं आणि जगावरती त्यांचा प्रभाव असावा. That is God's desire. ही देवाची इच्छा होती. We as a children of God, आपण देवाची लेकरं या नात्यानं we should grow as a righteous people, we should grow in the Lord आणि मग प्रभूमध्ये आम्ही नीतिमान लेकरं या नात्याने मी देवामध्ये वाढलं पाहिजे and influence the world. आणि जगावरती आम्ही प्रभाव टाकला पाहिजे. The second point here we learn is आणि दुसरा मुद्दा इथं जो आम्ही शिकतो तो म्हणजे the enemy sows false seed. आणि मग शत्रू जो आहे त्यानं ते चुकीचे बी त्याच्यामध्ये पेरलेले आहेत. खोटे बी म्हणू शकतो sir. The enemy sows false seed. आणि मग जे दुष्टाचे आहे ते निधन म्हणजे खोटे ज्या गोष्टी आहेत दिखावा जो असेल किंवा काय तर ते त्यांना पेरलेलं आहे. And we read that while people slept, the enemy sowed tares or weeds. आणि मग आम्ही वाचतो याच्यामध्ये की माणसं झोपेत असतानाच वैरी आला आणि त्यानं ते वाईट बी पेरून गेला. Let us read that scripture, Matthew's Gospel, chapter 13th chapter, verse 25. आणि आम्ही वाचूयात मते कृषी वर्तमान याचा 13वा अध्याय 25वा वचन. Yeah, 25 verse. But while men slept, his enemy came and sowed tares among the wheat and went his way. परंतु माणसे झोपेत असताना त्यांचा वैरी आला आणि गव्हामध्ये निधन पेरून गेला. Here we need to understand one thing, dear people of God. आणि ते एक गोष्ट आम्हाला समजणं गरजेचं आहे माझ्या प्रियानो. Satan is a wicked one. आणि सैतान हा एक दुष्ट आहे. Satan works secretly to corrupt God's word. आणि मग तो सैतान जो आहे चोरून लपून छपून तो देवाचं जे काम आहे ते नाश करण्यासाठी किंवा त्यामध्ये बाधा आणण्यासाठी काम करतो. Yes, we as a children of God, we call ourselves believers. We need to understand this. आणि आपण स्वतःला देवाची लेकरं म्हणवतो विश्वासणारे म्हणवतो आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. That Satan works secretly to corrupt God's work in us also. आणि मग सैतान हा लपून छपून आमच्यामध्ये देखील देवाचं कार्य भ्रष्ट करण्यासाठी काम करतो. Because scripture is very clear unto us. आणि कारण वचन आम्हाला खूप स्पष्ट आहे. But while men slept, his enemy came and sowed tares, that is weeds, among the wheat and went his way. परंतु माणसे झोपेत असताना त्यांचा वैरी आला आणि गव्हामध्ये निधन पेरून गेला. And false believers, false teachers, evil influence appears among God's people. आणि म्हणजे चुकीचा प्रभाव जो आहे चुकीचं शिक्षण जे आहे ते देवाच्या लोकांमध्ये विश्वासणाऱ्यांमध्ये दिसू लागलं. Why? Because Satan has sowed secretly in God's work or in God's people's life. कारण सैतानानं देवाच्या लोकांमध्ये हे लपून छपून ते पेरलेलं होतं. That's why God is teaching us on Sundays also that we have studied now that about the false teachers, false prophets. आणि म्हणून देव आपल्याला रविवारचं सुद्धा आपल्याला शिकवत आहे जे आपण पाहिलेलं आहे की जे खोटे शिक्षण आहे त्याबद्दल देव आपल्याला शिकवत आहे चालवत आहे. And Matthew 7:15 says, beware of false prophets. आणि मग मते कृषी वर्तमान याचं 7वा अध्याय आणि 16 वचन सांगतं 7:15 Matthew आणि 7:15. 15वे वचन सांगतं की खोट्या शिक्षकांपासून सावध असा. You know, already we have studied that in my name. He says like, Jesus says in the last days, in my name there will many will come. आणि आपण ते आधीच शिकलेलो आहे कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की माझ्या नावाने पुष्कळ येतील.
And what he does, he came, sowed the weeds among the wheat. आणि मग तो काय केलेला आहे, तो लपून आलेला आहे, अंधारात आलेला आहे आणि त्याने काय केलेलं आहे की त्या गव्हाच्या दाण्यांमध्ये निधन पेरलेलं आहे. Sometimes we get surprised. आणि कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटतं, Arey, how come this is happening? आणि हे कसं काय होत आहे. But dear people of God, we need to understand that it is the Satan who has sown in us. आणि मग हे माझ्या प्रियानो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की सैतानानं आमच्यामध्ये पेरलेलं आहे. Now, third thing, let us see. तिसरी गोष्ट आपण पाहूया. Wheat and weeds grow together, remember that. आणि मग गहू आणि निधन हे दोन्हीही एकत्र वाढते, एवढं लक्षात घ्या. Wheat and weeds grow together. गहू आणि निधन दोन्हीही एकत्र वाढतं. The servants wanted to remove the weeds immediately. आणि मग जे सेवक होते, जे दास होते, त्यांना लगेचच ते निधन काढून टाकायचं होतं. They noticed we have not sown the weeds, but how it has grown. आणि मग त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण तर गहू पेरले, निधन नाही पेरलं, मग कसं हे आलं. Shall we remove the weeds immediately? काय आपण लागलीच त्याला काढून टाकूयात का. Let us see what the scripture says, Matthew chapter 13, verse 29. आणि मग आम्ही 13वा अध्याय आणि 29वा वचन आम्ही पाहूया. Yes, 13 chapter verse 29. But he said, Nay, lest while ye gather up the tares, ye root up also the wheat with them. पण तो म्हणाला, नका, तुम्ही निधन जमा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहू उपटाल. He says, don't do that, because while you're removing the weeds, you might uproot even the weeds also. तो म्हणाला की हे करू नका, कारण कदाचित तुम्ही निधन उपटत असताना गहू सुद्धा उपटून काढाल. So Jesus says, no, don't do that. Let it grow. येशू ख्रिस्त म्हणाला तसं करू नका, त्याला दोघांना एकत्र वाढू दे. Means God allows both righteous and wicked to live together temporarily. आणि कारण म्हणजे याचा अर्थ असा आहे की देव जो आहे तो नीतिमान आणि अधर्मी लोकांना दोघांना एकत्र राखू देवतो, पण ते काही काळापुरतं. Don't we think, why God, our God is a righteous holy God, why doesn't he destroy the wicked one? आणि मग बऱ्याच वेळेला आपण अशा गोष्टी पाहतो, आपण त्या गोष्टींमुळे आपण वैतागतो आणि म्हणतो की का आमचा देव नीतिमानांचा देव आहे, तो न्याय करणारा आहे, का ह्या दुष्ट लोकांचा तो नाश करत नाही. आम्ही असे प्रश्न विचारतो. Previously we saw God sends a rain on the good people and the evil people. आणि आम्ही आधी पाहिलेलं आहे की देव चांगल्या लोकांच्यावरही पाऊस पाडतो आणि वाईट लोकांच्यावरतीही पाऊस पाडतो. So God, he allows both righteous and wicked live together for some time, just for temporary. आणि काही काळापुरतं देव त्या दोघांनाही एकत्र राहू देतो, वाढू देतो. Sometimes we don't understand आणि कधी कधी आपल्याला समजून येत नाही why God allows this. आणि का देव ह्या गोष्टी होऊ देतो. We think according to our timings, our thinking, it should happen this way. आणि मग आपण आपल्या बुद्धिमत्तेनं, आपल्या योजनेमध्ये, आपल्या वेळेमध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत असं आपल्याला वाटतं. But God allows them to grow with righteous, wicked to grow temporarily. पण देव अशा लोकांना काही काळापुरतं, तात्पुरतं एकत्र त्या नीतिमान लोकांच्या बरोबर वाढू देतो. Final judgment is God's responsibility, आणि not ours. शेवटचा जो न्याय आहे ही देवाची जबाबदारी आहे, आपली नव्हे. We think, that judgment should come now. मग आपल्याला वाटतं लगेच न्याय आला पाहिजे. He is seated on throne, and in his time, he does all things beautiful. It says in आणि Ecclesiastes मग chapter तो त्या सिंहासनावरती आरूढ आहे आणि त्याच्या वेळेमध्ये तो सर्व काही उत्तम करणारा आहे. Yes, sometimes when we see the evil people, how they behave, we think, yeah, they should be destroyed. God should destroy them.
आणि मग ज्यावेळेस आपण काही लोक अशी दुष्ट लोक पाहतो, आपल्याला असं वाटतं की त्यांचा नाश झाला पाहिजे, देवानं त्यांना संपवलं पाहिजे. But it is not our responsibility. पण ही आपली जबाबदारी नाहीये, It is God's ही responsibility. देवाची जबाबदारी आहे. Now let us see a fourth point. आणि मग चौथा मुद्दा आम्ही पाहूयात. Harvest represents final judgment. आणि जे कापणी आहे, ती कापणी हे जे शेवटचा न्याय आहे त्याला ते दर्शवतं. The harvest represents final judgment. आणि कापणी जी आहे शेवटच्या न्यायाला दर्शवते. Let us read Matthew's Gospel, chapter 13, verse 39. आणि मत्ते कृषी वर्तमान 13वा अध्याय आणि 39वा वचन. The enemy that sowed them is the devil, and the harvest is the end of the world, and the reappears are the angels. आणि त्यांना पेरणारा वैरी हा सैतान आहे आणि कापणी ही या काळाची समाप्ती आहे आणि कापणी करणारे हे देवदूत आहेत. The harvest is the end of the world. आणि मग कापणी ही या काळाची समाप्ती आहे. So the final judgment is in God's hand, and it is God's responsibility. आणि मग शेवटचा जो न्याय आहे हा देवाच्या हातामध्ये आहे आणि ही त्याची जबाबदारी आहे. Harvest means all will grow, righteous also will grow, and wicked also will grow. आणि कापणी पर्यंत सगळे नीतिमान पण वाढणार आहेत आणि जे शत्रू आहेत, निधन आहे तेही वाढणार आहे. Wheat will grow, and the weeds also will grow. आणि गहू वाढणार आहे आणि निधनही वाढणार आहे. And God allows them to grow together. आणि त्या दोघांना एकत्र वाढण्याची देव परवानगी देतो. Yes, sometimes it is hard for us to understand, but final judgment, when harvest comes, it is the end of the world. The scripture it is very clear unto us. आणि मग कधी कधी हे आपल्याला सुद्धा समजण्यासाठी खूप कठीण आहे, पण ज्यावेळेस कापणी येते त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं, देव आपल्याला तिथं दर्शवतो. At the end of the age, angel will separate the wicked from the righteous. आणि मग शेवटच्या त्या कापणीच्या वेळेस देवदूत जे आहे, जे कापणी करणारे आहेत, ते नीतिमान आणि त्या अनितिमान लोकांना वेगळं वेगळं करतील. Hallelujah. हालेलुया. Harvest, let it grow. Wickedness is growing, let them grow. That is nothing to do with us. आणि मग जर दुष्टपणा वाढलेला आहे, दुष्टाई वाढलेली आहे, निधन वाढलेली आहे, वाढू दे त्याला. ते आपल्याला काही करू शकत नाही, तर त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. Sometimes we think why God has closed his eyes? Why can't God see a word? आणि मग आम्ही बऱ्याचदा म्हणतो म्हणीमध्ये काही देवाने डोळे झाकलेले आहेत काय, त्या देव बघू शकत नाही का? Some things when we hear, today also somebody called me and he was sharing his personal family problem. आणि मग आज सुद्धा एकानं मला फोन केला आणि त्यांची वैयक्तिक ज्या पारिवारिक समस्या होत्या ते मला सांगत होते. So we think immediately the judgment should come immediately. आणि मग आपल्याला असं वाटतं की न्याय लगेच यायला पाहिजे. The evil, the wicked be perished immediately. आणि मग दुष्टाचा लगेच न्याय यायला पाहिजे, त्याला लगेच शिक्षा मिळायला पाहिजे. But God allows them with the righteous. God allows wicked also to grow. आणि मग देव त्या नीतिमानांच्या बरोबर अनितिमानांना सुद्धा वाढण्यास परवानगी देतो. But that is not for eternal. ते कायमस्वरूपीचं नाहीये, सार्वकालिक नाहीये. That is a temporary. We need to understand that. आणि ते तात्पुरतं आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. As it grows, harvest is the end of the world. आणि मग कापणी ही काळाची समाप्ती आहे. And fifth point, पाचवा मुद्दा, the final destiny of both seeds. आणि मग त्या दोन्ही बियांचा जो शेवट जो आहे, जे कुठं साठवलं जाणार आहेत ते. Let us understand the final destiny of both seeds. आणि मग दोन्हीचा जो गंतव्य जे आहे त्या दोन्ही बियांचं, Good seed, चांगलं बी bad seed, आणि वाईट बी or false seed, किंवा चुकीचं बी, or righteous people,
नीतिमान लोक or the wicked people? दुष्ट लोक. Let us see what is the destiny of the both the seeds. आणि मग त्या दोन्ही बियांचं गंतव्य कुठं आहे ते पाहूयात आपण. Matthew chapter 13 verse 42. मत्ते वर्तमान याचा 13वा अध्याय 42 वचन. And shall cast them into a furnace of fire. There shall be wailing and the gnashing of teeth. आणि ते त्यांना विस्तवाच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे होईल. And shall cast them into furnace of fire. आणि मग विस्तवाच्या भट्टीत ते त्यांना टाकतील. For how long? किती काळासाठी? That is not the temporal. ते मात्र का तात्पुरतं नाहीये. That is not the temporal. ते तात्पुरतं नाहीये. Today we see it, we think that is, for us, the time period, we think it is too long. आपण आपल्या दृष्टिकोनातून बघतो, तो वेळ बघतो, अरे आपल्याला वाटतं किती काळ, किती सहन करायचं, किती वेळ काय बघायचं. The evil people, the wicked people will be cast into the furnace of fire. आणि दुष्ट लोक जे आहेत त्या आगीच्या भट्टीमध्ये घातले जातात. And that is a symbol of eternal judgment. आणि मग ते जे आहे ते सार्वकालिक न्यायाचा प्रतीक आहे. So this judgment is not in our hand. आणि मग ह्या न्याय जो आहे तो आपल्या हातामध्ये नाहीये. It is God's responsibility. ही देवाची जबाबदारी आहे. Now we saw wicked shall be cast into the furnace of fire. आणि मग आपण बघितलं की जे दुष्ट आहेत त्यांना त्या विस्तवाच्या भट्टीत घातलं जाईल. What about the destiny of the righteous? नीतिमान लोकांचं काय? Let us read 43 verse. मग 43व वचन बघूया. Then shall the righteous shine forth as the sun in the kingdom of their Father, who hath ears to hear, let him hear. तेव्हा न्यायी आपल्या बापाच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील, ज्याला ऐकायला कान आहेत ते ऐको. Shall we read it again? आम्ही पुन्हा वाचूयात. Then shall the righteous shine forth as the sun in the kingdom of their Father, who hath ears to hear, let him hear. तेव्हा न्यायी आपल्या बापाच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील, ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको. What will happen to the righteous? आणि न्यायी लोकांचं काय होईल? We saw wicked people. आम्ही दुष्ट लोकांचं पाहिलं. What do we saw? काय पाहिलं आम्ही? Oh, they are cast into furnace of fire. आणि त्यांना त्या विस्तवाच्या भट्टीमध्ये घालण्यात आलं. For how long? किती काळासाठी? For eternal judgment, for eternity. सार्वकालिक न्यायासाठी. But here we see the destiny of the righteous people. पण इथं नीतिमान लोकांचं जे गंतव्य आम्ही पाहतो. Then shall the righteous shine forth as the sun in the kingdom of their Father. आणि म्हणजे न्यायी लोक आहेत ते आपल्या बापाच्या घरात सूर्यप्रकाशासारखे प्रकाशतील. Dear people of God, today we think it is too much. आणि आज माझ्या प्रियानो आपल्याला वाटतं की खूप झालं. Now this destiny for the righteous people, for how long? पण ही जे न्यायी लोकांचं जे गंतव्य आहे ते किती काळासाठी आहे? You think it is a temporal? मला असं वाटतं की हे काही तात्पुरत्यासारखं आहे. No. नाही माझ्या प्रियानो. The scripture is very clear. We read John 3:16. आणि वचन खूप स्पष्ट आहे आम्हाला. मत्ते वर्तमान याचा योहान वर्तमान याचा 3रा अध्याय 16 वचन आम्ही पाहिलं. God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. God loved everyone. देवाने सर्वांच्यावर प्रेम He केलं. loves the wicked people also and the good people also. आणि आजही तो दुष्टांवरही प्रेम करतो आणि चांगल्या लोकांच्यावरती तो Why प्रेम he loves wicked people? करतो. का तो त्या दुष्ट लोकांच्यावरती प्रेम करतो? Because he has created them. कारण त्यांना निर्माण केलेला But they आहे. have chosen the wicked path. पण त्यांनी तो दुष्ट मार्ग निवडलेला आहे. And it's not God's desire that they
should be sorry, they should be perished. आणि ही देवाची इच्छा नाही की त्यांचा नाश व्हावा. God so loved the world and he sent his only begotten son. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. Whosoever believeth in him, in Jesus Christ, shall not perish, but shall have everlasting life. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Amen. आमेन. So God loves everybody. आणि म्हणून देव सर्वांच्यावरती प्रेम करतो. And it is his desire that all should come with him to be with him for eternity. आणि ही त्याची इच्छा आहे की त्याच्या बरोबर सर्वांनी सार्वकालिकतेमध्ये यावं. And all should become like a son in the kingdom of our heavenly Father. आणि सर्वांनी आपल्या देवाच्या राज्यामध्ये आपल्या बापाच्या घरामध्ये त्याच्या लेकरा समान प्रकाशावं. It is God's desire that all people like righteous, let them shine as a sun. आणि मग ही देवाची इच्छा आहे की सर्व जे न्यायी लोक आहेत, नीतिमान लोक आहेत, सूर्यप्रकाशा समान ते प्रकाशावेत. Dear people of God, माझ्या प्रियानो, those who believe in Jesus Christ, जे देवावरती येशूवरती विश्वास ठेवतात, believers will receive glory and eternal life. आणि मग ते सार्वकालिक जीवन आणि ते गौरव त्यांना प्राप्त होईल. Now we call them as a wicked people. आज आम्ही त्यांना दुष्ट लोक म्हणतो. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, when we call ourselves today righteous, ज्यावेळेस आज आम्ही स्वतःला नीतिमान म्हणतो, we are never to forget. मग ही विसरता कामा नाही. Once upon a time, I was also in that wicked group. आणि एक काळी मी सुद्धा त्या दुष्ट लोकांच्या मध्येच होतो. But God, by His grace, He saved me. आणि देवानं त्याच्या कृपेनं मला तारण केलेलं आहे. But as God called me, I understood the call of God and I believed in Him and accepted Him. आणि जसं देवानं मला पाचारण केलं, मी देवाच्या पाचारणाला ओळखलं, मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचा स्वीकार केला. Now here we need to understand. आणि इथं आम्हाला समजणं गरजेचं आहे. Don't think those people are coming to church, all are holy angels. आणि मग असा विचार करू नका की जे चर्चला येणारे आहेत ते सगळेच पवित्र आहेत, दूता समान आहेत. Let me just quote like this, because early in youth days we used to quote this and we used to laugh and talk to each other. आणि पूर्वी तरुणपणामध्ये आम्ही ह्या प्रकारच्या गोष्टी बोलायचो आणि एकमेकांच्यावर हास्य विनोद करायचो. Especially my brother, my cousin brother, who was also in the Lord, and now today he's been with the Lord now today. आणि मग माझा चुलत भाऊ जो प्रभूमध्ये होता आणि आज प्रभू जवळ आहे तो. And we used to say believing believers and unbelieving believers. आणि आम्ही म्हणायचो की विश्वास करणारे विश्वासी आणि अविश्वास करणारे विश्वासी. Did you get that point? तुम्हाला समजतंय का? We are talking about the believers. आणि आम्ही विश्वासणाऱ्यांच्या बद्दलच बोलत होतो. So there are some believers, those who believe in the Lord. आणि मग असे विश्वासणारे जे देवावर विश्वास ठेवतात. But there are some believers, those who don't believe in God. पण असेही विश्वासणारे जे देवावर विश्वास ठेवतात. Means, of course, they believe in the Lord, but their action, their life, they have not changed. Nothing has changed in their life. आणि मग कारण त्यांचं जे कृती आहे, त्यांचं जीवन आहे, त्याच्यामध्ये काही बदलाव दिसून येतो. What I'm trying to say, मी कायच म्हणण्याचं सांगतो. by changing the church, by changing our type of worship, doesn't change our life. आणि मग मंडळी बदलून, आपला आराधना करण्याची पद्धत बदलून आपलं आयुष्य बदलत नाही. Until unless there is no change in our life. आणि जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये बदल नाही. So in the churches, all the churches, there are both like true and false believers are there. आणि मग प्रत्येक मंडळांमध्ये खोटे आणि खरे विश्वासणारे आहेत. Many people say, oh, that person, maybe the female or male, but that person is very religious. आणि मग कदाचित पुष्कळ लोक म्हणतील की तो व्यक्ती मग पुरुष असो स्त्री असो खूप धार्मिक आहे.
But that doesn't mean they are righteous. पण त्याचा अर्थ असा होत नाही की ते नीतिमान आहे. Means they may be coming regularly to the church, आणि मग कदाचित ते सातत्यानं मंडळीमध्ये येत असतील, but whether their life is changed, that is the question. पण त्यांचं जीवन बदललेलं आहे की नाही हा मात्र प्रश्न आहे. So in the church, those who all are coming, all are not believers. आणि मग मंडळीमध्ये जे नेहमी येतात, प्रत्येक जण येतात ते काय प्रत्येक विश्वासणारेच नसतात. There are true and false believers. आणि मग खरे आणि खोटे विश्वासणारे ही आहेत. And I tell you, Satan tries to imitate God's work. आणि मग मला सांगू द्या, सैतान देवाचं काम भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. He imitates. हस्तक्षेप करण्याचा. नक्कल करायचा प्रयत्न. Means in the church he tries to act like a believer only. आणि मग तो मंडळीमध्ये येऊन अगदी बिलीवर विश्वासणाऱ्यांसारखंच का दाखवेल आपल्याला. So there are third thing is like true believers must continue growing like a weed. आणि मग जे खरे विश्वासणारे आहेत त्यांनी त्या गव्हाप्रमाणे वाटलं पाहिजे. Yes, true believers must continually grow. आणि मग खऱ्या विश्वासणाऱ्यानं सातत्यानं वाढलंच पाहिजे. In Philippians, Paul writes, he says, we need to be grounded and rooted in the word of the Lord. आणि फिलिप्पियराच्या पत्रामध्ये पौल म्हणतो की आम्ही त्या देवाच्या वचनामध्ये आम्ही मुळावलेले आणि भक्कम असे झालेले आहोत. And he says we need to become mature people. आणि मग आम्ही आता समजदार व्यक्तिमत्व बनलं पाहिजे. He says that Paul says, by now you should have become like a teachers, but still you are like a babe. You need milk. आजवर तुम्ही चांगलं कठीण अन्न पचवायला पाहिजे होतं, तुम्ही शिक्षक बनले पाहिजे होते, पण तुम्ही अजून तान्या बाळासारखं निर्या दुधाची अपेक्षा करता, असं पाऊल तिथं म्हणतो. These people have changed the church, but their life has not changed. याचा अर्थ लोकांनी मंडळ्या बदललेल्या आहेत, पण त्याचं जीवन मात्र बदललेलं They आहे. are not grown, they are not matured in the Lord. आणि मग ते देवामध्ये वाढलेले नाहीयेत, ते समजदार झालेले नाहीयेत. So that is what God expects from us. आणि मग हीच देव आमच्याकडून अपेक्षा करतो. That we need to grow and rooted in the word of the Lord. आणि मग आम्ही देवामध्ये मुळावलेलं पाहिजे, आम्ही भक्कम झाले पाहिजे. That's why Gospel of John chapter 15 says, abide in me, my words in you. आणि तुम्ही माझ्यामध्ये राहा, माझी वचनं तुम्हामध्ये राहू देत. And until unless we abide in Jesus, we cannot bear fruits. आणि मग जोवर आम्ही ख्रिस्तामध्ये मुळावलेले नाही, जोडले गेलेले नाही आहोत, तोपर्यंत आम्ही ते फळद्रूप होणारच नाहीये. And when we are rooted, when we are joined together with Jesus Christ, आणि मग ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर जोडले गेलेले जातो, dear people of God, माझ्या प्रियानो, definitely I tell you, definitely that person will bear fruits. आणि मग तो नक्कीच तो व्यक्ती जो आहे तो फलद्रुपीत होईल. When he brings fruit, that person brings fruit, he becomes fruitful. Name of the Lord is being glorified. आणि मग ज्यावेळेस तो व्यक्ती फलद्रुपीत होईल, त्या व्यक्तीची भरभराट होईल, देवाचं नाव गौरविलं जाईल. So that is a spiritual application. By this we learn that we need to grow like a wheat. आणि मग ह्याच गोष्टीमधून आम्ही शिकतो की आम्ही सुद्धा त्या गव्हाप्रमाणे आम्ही वाढलं पाहिजे. Just don't look at the wicked. Wickedness is growing. Don't just say that. आणि मग तुम्ही फक्त त्या दुष्टाईकडे पाहू नका की दुष्टाई वाढत आहे असं म्हणू नका. But question comes to us, we need to ask ourselves, okay, wickedness is growing, but am I growing in righteousness? मग ठीक आहे, प्रश्न हा आमच्यासाठी निर्माण होतो, पुन्हा आमच्यावरती येतं की ठीक आहे, दुष्टाई वाढत आहे, दुष्टपणा वाढत आहे, काय मग मी नीतिमत्वामध्ये वाढत आहे का? देवाच्या राज्यामध्ये नीतिमत्वामध्ये माझी वाढ होत आहे का? You see around everywhere. आणि तुम्ही आजूबाजूला सगळीकडे पहा, all over the world the wickedness is growing. आणि संपूर्ण जगामध्ये दुष्टाई वाढलेली आहे. When I was growing in the Lord in the youth days, आणि ज्यावेळेस मी प्रभूमध्ये तरुणपणामध्ये वाढत होतो, so many things you say, in America, in US, this is what happening. आणि पुष्कळशे लोक अशा प्रत्येक गोष्टीसाठी म्हणायचे, अरे अमेरिकेमध्ये किंवा अमुक ठिकाणी ह्या गोष्टी होतात.
We used to just hear those things, wicked things. आणि मग त्या दुष्ट गोष्टी आम्ही फक्त ऐकतच होतो. But today, पण आज not in US, here in wherever we are today, all over the world, we see the wickedness around us. आणि मग आज जगामध्ये दुसरीकडे नाहीये तर आम्ही जिथं आम्ही राहतो आमच्या आजूबाजूला आम्ही दुष्टाईनं भरलेल्या गोष्टी पाहतो. Don't think about outside. In the बाहेरच्या गोष्टी बघू churches, नका. Satan is sowing the weeds among the मंडळांमध्ये believers. सुद्धा तो निधन पेरत आहे सैतान. People think I'm growing, but the weeds are growing, not the righteous wheat is growing. आणि मग लोकांना वाटतं की मी वाढत आहे पण ते निधन वाढत आहे, गहू वाढत नाहीये. What fruits are we bringing today? आणि मग आज कशा प्रकारचं फळ आम्ही आणतो. Okay, you think we are growing, that's very good. आणि ठीक आहे तुम्हाला वाटतं की तुम्ही वाढत आहेत, खूप चांगलं आहे. But scripture says, know them by their fruits. पण वचन आम्हाला सांगतं की त्यांच्या फळावरून त्यांना ओळखा. What fruits are we bringing today? आणि मग आज कशा प्रकारचं फळ आम्ही आणत आहोत. The fruits of evil, आणि मग दुष्टाईचं फळ of good fruits. का चांगली फळं. By our action will be known. आणि मग आपल्या कृतीच्या द्वारे हे समजून येईल. Our action speaks louder than the words. मग आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कृती जास्त मोठ्यानं बोलते. So what fruit are we bringing out? आणि मग कशा प्रकारचं फळ आम्ही बाहेर आणतो. What can people see the light of the Lord in us? काय लोकांना आपल्यामध्ये देवाचा तो प्रकाश दिसतो का. Satan also tries. He also imitates, like, I'm like angel. आणि मग सैतान सुद्धा तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो दर्शवतो की मी सुद्धा एक देवदूत आहे. But who are we? पण आपण कोण आहोत. Are we the children of God or the children of the Satan? काय आम्ही देवाची लेकरं आहोत तर सैतानाची लेकरं आहोत. It doesn't make difference. Like, it doesn't matter what we call ourselves. आणि मग ह्याच्यामध्ये काय फरक पडते की मी स्वतःला काय म्हणून घेतो. But what fruits we are bringing? कशा प्रकारचं फळ आम्ही आणतो. Because people will also know us by our fruits. कारण लोक सुद्धा आपल्याला आपल्या फळावरून ओळखतील. Whom are we imitating today? आणि मग आज आम्ही कोणाला दर्शवत आहोत Are स्वतः. we imitating Christ? काय आम्ही ख्रिस्ताला दर्शवत आहोत. Are we imitating Satan and his character? का आम्ही त्या सैतानाला आणि त्याच्या कृतीला त्याच्या व्यक्तिमत्वाला आम्ही दर्शवत आहोत. Dear people of God, माझ्या प्रियानो. judgment belongs to the Lord alone. आणि मग न्याय हा फक्त देवाच्या अधिकारामध्ये आहे. I'm not here to judge you. मी तर तुमचा न्याय करण्यासाठी नाहीये. I'm trying to, when I'm speaking to you, I'm checking myself. आणि मग मी ज्यावेळेस तुमच्याशी बोलत आहे मी स्वतःला सुद्धा त्यामध्ये तपासून पाहत आहे. God speaks to me, I check myself. आणि मग देव माझ्याशी बोलतो मी स्वतःला तपासतो. When I say I'm a child of God, I'm a servant of God, am I imitating Christ today? आणि मग ज्यावेळेस मी म्हणतो की मी देवाचा लेकरू आहे, देवाचा सेवक आहे, तर काय मी ख्रिस्ताला मी दर्शवत आहे का माझ्यामधून. A final judgment, final separation शेवटचा जो न्याय आहे, शेवटचं जे वेगळं केलं जाणं आहे, will happen at the end of the age. आणि मग ह्या शेवटच्या काळामध्ये काळाच्या समाप्तीच्या वेळेस ते घडणार आहे. Jesus says, you have not chosen me, but I have chosen you. येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही मला निवडलेलं नाहीये तर मी तुम्हाला निवडलेला. Today we know God, that is his grace. आज मी देवाला ओळखतो ही त्याची कृपा आहे. Means his good seed he has sown in us. कारण ते चांगलं बी त्यानं आमच्यामध्ये पेरलेलं आहे. So what fruit are we bringing? आणि मग कुठल्या प्रकारचं फळ मी आणत आहोत. What seed that the fruit, the tree is growing in us? आणि मग कुठलं बी आमच्यामध्ये वाढत आहे, कुठलं झाड आमच्यामध्ये वाढत It's आहे. a wheat or weeds? आणि मग ते गहू आहे का निधन आहे. Good seed is the word of God. आणि चांगलं बी हे देवाचं वचन आहे. Good seed is the word of God. चांगलं बी हे देवाचं वचन आहे. I repeat it again. मी पुन्हा सांगतो. Good seed is the word of the Lord, आणि चांगलं बी हे देवाचं वचन आहे. which produces good fruits only. आणि मग जे त्याच्यामधून चांगलीच फळं निर्माण होतात. Good seed is the word of God, चांगलं बी हे देवाचं वचन आहे. and which produces good fruit only आणि ज्याच्यामधून फक्त चांगलीच फळं निर्माण होतात. when received by a receptive heart.
आणि मग जे आपण आदराच्या अंतःकरणानं आम्ही स्वीकारलं पाहिजे. When I did not, though I was born in a Christian family, आणि जरी मी ख्रिस्ती परिवारामध्ये जन्मलेलो होतो, I did not knew God. मला देव माहित नव्हता. But when I came to know Lord, ज्यावेळेस मी देवाला ओळखलं I said, Lord, I don't want anything of this world. आणि मग मी म्हणालो, देवा मला या जगाचं काही एक नकोय. I just want you. मला फक्त तू हवा आहेस. That is a receptive heart. आणि मग ते स्वीकृतीचं अंतःकरण आहे. When the word of the Lord came to me, ज्यावेळेस देवाचं वचन माझ्याकडे आलं, you heavy laden, burdened people, come unto me. I will give you rest. अहो कष्टी हो भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. So with a receptive heart, I accepted that. आणि त्या स्वीकृतीच्या अंतःकरणानं मी त्याचा स्वीकार केला. And I give God the glory. आणि मग मी देवाला गौरव दिला. God has brought a good fruit out of my life. आणि मग देवानं माझ्यामधून चांगलं फळ निर्माण केलं. I'm not saying I'm a 100% person, perfect person. आणि मी म्हणत नाहीये की मी अगदी 100% अगदी योग्य व्यक्ती आहे. But I try my best that anything I do, it may bring glory unto God. पण मी हे नक्कीच प्रयत्न करतो की जे काही मी करतो त्यामधून देवाला गौरव मिळावा. Good seed God has sown in us. आणि चांगलं बी देवानं आमच्यामध्ये पेरलेलं आहे. Satan sows the weeds, the tares. आणि मग सैतान ते निधन पेरतो. So don't allow Satan to work in our life. आणि मग सैतानाला आपल्या जीवनामध्ये कार्य करायस परवानगी देऊ नका. So we need to allow, we need to meditate upon the word of the Lord. आणि आम्ही देवाच्या वचनावरती मनन केलं पाहिजे. Because this word of the Lord is a good seed. कारण हेच देवाचं वचन हे चांगलं बी आहे. When we, with a receptive heart, we accept it, आणि मग ज्या स्वीकृतीच्या अंतःकरणानं आम्ही त्याचा स्वीकार करतो, I tell you 100% we will bring good fruit only. आणि मग मला सांगू द्या 100% मग आमच्यामध्ये चांगलंच फळ दिसून येईल.